नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट आज आहे। पॅट परीक्षा 2025च्या अनुषंगाने मित्रांनो, दुसऱ्या दिवशी मराठीचा पेपर होता आणि आदल्या दिवशीच प्रश्नपत्रिका 21 पेक्षा अधिक यूट्यूब चॅनल्सवरती झळकत होती आणि अशा यूट्यूबर्सवरती किंवा यूट्यूब चॅनल्सवरती कारवाई करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, खूप गंभीर बाब आहे ही, की उद्या पेपर आहे पॅट परीक्षेचा इयत्ता 8वी आणि 9वीचा आणि आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका अशा प्रकारे युट्यूबवर व्हायरल होते। एक नाही, दोन नाही, तर तब्बल 20 पेक्षा अधिक युट्यूब चॅनल्सवरती अशा प्रकारची प्रश्नपत्रिका दिसते। तर ही शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारी बाब आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर बघा, कुठंतरी कोणीतरी म्हटलं होतं, की जर तुम्हाला 6 महिन्यात पीक हवं असेल, म्हणजे शेतामधून जर तुम्हाला 6 महिन्यात जर तुम्हाला पीक मिळवायचं असेल, तर ज्वारी पेरा, बाजरी पेरा, तांदूळ लावा, भात लावा, तांदूळ भात लावा, अशा प्रकारचं तुम्ही पिकं घेऊ शकताय। जर तुम्हाला एका वर्षात पीक हवं असेल, तर तुम्ही ऊस लावला पाहिजे आणि 100 वर्षानंतर जर तुम्हाला फळं चाखायची असेल, तर आजच चांगल्या शिक्षणाची पेरणी करणं गरजेचं आहे। तर आज ही शिक्षणाची पेरणी होत आहे, ती नेमकी कशी पेरणी होत आहे ते आपल्याला दिसतंय। अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला समोर येतात। म्हणजे 100 वर्षानंतर काय परिस्थिती असेल, जर आजच ही परिस्थिती आहे, तर आपल्यामध्ये बदल कसा होणार आहे? आज देशाला स्वातंत्र्य होऊन एवढी वर्ष झालीत आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या घटना बऱ्याच होतात। इयत्ता 10वीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघितलं, पहिलाच मराठीचा पेपर होता आणि पहिलाच पेपर चालू असत होता मराठीचा 11 वाजता आणि 12 वाजता मी टीव्हीवरती बघत होतो, तर पेपर फुटला होता काही ठिकाणी। तर अशा प्रकारच्या बातम्या या व्यवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि कुठल्याही प्रकारच्या म्हणजे दरवर्षीच्या परीक्षांमध्ये या सगळ्या बोगस गोष्टी होतात। म्हणजे शिस्त किती आहे आपल्या व्यवस्थेला, हे आपल्याला इथं दिसतंय। तर मित्रांनो, ही बातमी आपण समजून घेऊयात आणि ती समजून घेण्याच्या अगोदर आणि पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे। नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। इयत्ता 9वीला असाल, 8वीला असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप इम्पॉर्टंट आहे। बघून घ्या, पुढचे पेपर जे आहेत त्याची तयारी करायला मदत होईल या बातमीच्या माध्यमातून। कारण आपल्याला सवय लागलेली आहे, आदल्या दिवशी मला पेपर भेटतोय, आता परत तुम्हाला काय पुढचे असे पेपर आदल्या दिवशी भेटणार नाही आपल्या विद्यार्थ्यांना। त्याच्यामुळे अभ्यास करा। ॲक्चुअली असे पेपर बघितले पण नाही पाहिजे आपण। आपण अभ्यास केला पाहिजे। आपल्या हिमतीवरती आपण मार्क मिळवले पाहिजे। कोणीतरी मला प्रश्न दिलायत आणि ते तसे-तसे मी उतरवतो आणि मला चांगले गुण मिळतील। पेपरवरती चांगले गुण मिळतील मित्रांनो तुम्हाला। तुमची उत्तरपत्रिका आहे ती चांगली असेल, पण तुम्ही गुणी असाल का? गुण हे आत्मसात केले पाहिजे। अभ्यास जो आहे तो चांगले गुण मिळवण्यासाठी नाही, तर मी गुणी व्हावा यासाठी तो अभ्यास केला पाहिजे। त्या अभ्यासाचा, त्या शिक्षणाचा उपयोग तुम्हाला भविष्यात झाला पाहिजे। तर बातमी बघा मित्रांनो, आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत, घडत आहेत आणि या आधी सुद्धा घडत होत्या। आपण जर बघितलं 6माही पेपरच्या टायमाला सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला दिसत होत्या। अशा प्रकारचे व्हिडिओज, बातम्या नाही तर व्हिडिओ आपल्याला हे आत्ताच दिसत नाहीये, तर 6माहीच्या पेपरच्या टायमाला सुद्धा बऱ्याचशा YouTube चॅनल्सवरती अशा प्रकारचे पेपर आपल्याला झळकताना दिसत होते। इथं जर आपण बघितलं शिक्षण विभागाच्या बघा, प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 21 YouTube चॅनल्सवरती गुन्हे। शिक्षण विभागाच्या स्टार्ट्स उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत 2024-25 साठी घेण्यात येणाऱ्या पॅट परीक्षेतील 9वीच्या प्रश्नपत्रिकेचा संदर्भ असलेला उत्तरासह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 21 YouTube चॅनल्सवर बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे। तब्बल 21 YouTube चॅनल्सवरती ही बंदीची कारवाई आहे। म्हणजे 21 किंवा त्यापेक्षा अधिक YouTube चॅनल्सवरती या व्हिडिओ दिसले असतील, त्यातले सापडले बिचारे 21। बघा, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून प्रतिवर्षी 3 वेळा इयत्ता 3री ते 9वी साठी प्रथम भाषा इंग्रजी, तृतीय भाषा बघा मराठी भाषा, त्याचबरोबर इंग्रजी भाषा आणि त्याचबरोबर गणित या विषयांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळा व तुकड्यांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका सर्व माध्यमांमध्ये बनवून व पाठवून परीक्षांचं आयोजन करण्यात येतं। बुधवारी होत असलेल्या इयत्ता 8वी व 9वीच्या प्रथम भाषा विषयाची म्हणजे मराठी विषयाची पॅट परीक्षा असताना त्यापूर्वी अगोदर काही YouTube चॅनल्सवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासही दाखवण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं। म्हणजे उत्तरासहित ती प्रश्नपत्रिका आदल्या दिवशी मिळाली पोरांना। म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रत्येक पोराला पैकीच्या पैकी मार्क। 7 एप्रिल 2025 रोजी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2च्या प्रश्नपत्रिका YouTube चॅनल्सवर प्रसारित झाल्याची माहिती मिळताच प्रसारित करणाऱ्या सर्व YouTube चॅनल्सवर व माहिती पुरवणाऱ्या संबंधितावर गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणजे एकंदरीत YouTube चॅनल्सवरती तर गुन्हा दाखल झाला, त्याचबरोबर ज्यांनी ही माहिती पुरवली त्या लोकांवरती सुद्धा हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। FIR नोंदवण्यात आलेली आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की जी मुलं या अशा प्रकारच्या अपेक्षेमध्ये असतात, आता बघा ही बातमी मी एका
न्यूज चॅनलवरती बघितली आणि त्या न्यूज चॅनलच्या खाली काही मुलांच्या कमेंट्स आहे, पेपर फुटू द्या, आम्हाला अभ्यास करण्यासाठी फायदा होतो. अशा प्रकारच्या कमेंट्स आहेत. वाचून वाईट वाटलं खूप अशा प्रकारच्या कमेंट्स. म्हणजे मुलं किती अवलंबून आहेत अशा प्रकारच्या या सगळ्या प्रश्नपत्रिकांवरती. ही सवय लागलेली आहे आणि ही सवय खूप वाईट आहे पुढच्या वर्षीसाठी. 9वीचा मुलगा जर अशी कमेंट करत असेल तर पुढच्या वर्षी तो 10वीला जाणार आहे. पुढच्या वर्षी त्याला बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जायचंय. जर त्याला पुढच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जायचंय, तर आदल्या वर्षी या वर्षी 9वीचा अभ्यास त्यांनी चांगला केला पाहिजे. उद्या गणिताचा पेपर आणि आज मला प्रश्नपत्रिका पाहिजे 9वीची, असं केलं तर पुढच्या वर्षी वाट लागू शकते त्याची. 9वीचा अभ्यास तुम्ही पूर्णपणे मन लावून केला पाहिजे. अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिकांवरती आपण अवलंबून राहिलं नाही पाहिजे. कारण मित्रांनो, एखाद्याला वाटेल चला मला आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका मिळते, ती मी बघतो, अभ्यास करतो आणि परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवतो. मित्रांनो, अभ्यास हा चांगले गुण मिळवण्यासाठी नाहीये परीक्षेमध्ये, तर मी गुणी व्हावा यासाठी तो अभ्यास आहे. जो अभ्यास, जे शिक्षण तुम्ही घेता, त्या शिक्षणाचा वापर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करता आला पाहिजे. त्यासाठी शिक्षण आहे. गणिताचा वापर आपल्याला आपल्या रेग्युलर व्यवहारामध्ये करता आला पाहिजे. इंग्रजी सारखा विषय आहे त्याचा इतका चांगला अभ्यास केला पाहिजे की इंग्रजी बोलता आला पाहिजे. मराठी भाषेचा अभ्यास असा केला पाहिजे की मला काहीतरी चांगलं लिहिता आलं पाहिजे. अशा प्रकारे आपला अभ्यास झाला पाहिजे. आपण अशा प्रकारच्या या प्रलोभनाला विद्यार्थ्यांनी तर बळी पडू नयेच. आणि अशा प्रकारच्या गोष्टी मित्रांनो होत असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. जर आपण बघितलं तर ही काय पहिली गोष्ट नाही अशा प्रकारच्या कॉपी प्रकरणांची. तर मागच्या 6 महिन्यापूर्वी सुद्धा या प्रकारच्या व्हिडिओज आपल्याला बघायला मिळत होत्या. परंतु मागे काही कारवाई नव्हती करण्यात आली. निदर्शनास नसेल आलं सरकारच्या. परंतु आता निदर्शनास आलेलं आहे आणि माझी सर्व आपले युट्यूबर्स बंधू आहेत आणि जे नवीन युट्यूब चॅनल्स आहेत किंवा सर्व आपले युट्यूबर्स आहेत, जे शैक्षणिक व्हिडिओ बनवतात, तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे की अशा प्रकारच्या व्हिडिओज कृपया करून बनवू नये. त्या आपल्यासाठी सुद्धा धोकादायक असतात. आपलं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतो. आपल्या YouTube चॅनल्सवरती जर कारवाई झाली, कॉपीराइट स्ट्राईक आली, तर ते आपल्यासाठी खूप घातक आहे. म्हणजे आपण खूप मेहनत करून एखादा YouTube चॅनल्स उभा करतो आणि त्याच्यावरती जर अशी कारवाई करण्यात आली, तर तो चॅनल बंद होऊ शकतो. कॉपीराइट स्ट्राईक आली, तर तो चॅनल बंद होऊ शकतो आणि आपण खूप वर्ष मेहनत करत असतो आणि अचानक तो चॅनल बंद होतो. तर त्याचा धोका आपल्याला सुद्धा आहे आणि मुलांचं आपण नुकसान करतो. अशा प्रकारच्या क्वेश्चन पेपर आपण मुलांना देऊन मुलांचं नुकसान करतोय. मुलांना कुबड्या देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. प्रश्नपत्रिका, हां बाबा, एखादी प्रश्नपत्रिकाचं स्वरूप अशा प्रकारचं असू शकतं, अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं, अशा प्रकारची प्रश्नपत्रिका येऊ शकते, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. अशा गोष्टी आपण सांगू शकतो. पण ती प्रश्नपत्रिकाच आपण आणून जर आपण आपल्या चॅनल्सवरती जर दाखवत असू, तर ते खूपच घातक आहे आपल्यासाठी सुद्धा आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. ठीक आहे? तर खूप गंभीर बाब आहे ही. तर या बाबीकडं लक्ष दिलं पाहिजे आपण सर्वांनी. म्हणजे एक शैक्षणिक युट्यूबर म्हणून ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, की आपण यासारख्या फंद्यात पडू नये. जे काही आपले बाकी सगळे युट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, की मित्रांनो, आपण अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. म्हणजे प्रत्येक विषयाचा संपूर्ण अभ्यास करा, जेणेकरून त्या अभ्यासाचा उपयोग तुम्हाला आयुष्यात होईल आणि भविष्यामध्ये होईल. एवढं सांगून मी आपल्या आजच्या या व्हिडिओला, आजच्या चर्चेला पूर्णविराम देतो. आणि अशा प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी, अशा प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. इयत्ता 9वीला असाल आणि 10वीला जाणार असाल, तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे हा चॅनल, कारण 10वीच्या प्रत्येक विषयावरती आपण व्हिडिओज बनवत असतो. बाय मित्रांनो, धन्यवाद.